चला मंडळी, आज आपण मस्त असा गावरान बेत करूया. इथं मी पिठलं आणि भाकरी त्याचबरोबर एक वेगळ्या पद्धतीचा ठेचा बनवलेला आहे. अप्रतिम असा खायला लागतो. इथं तुम्ही भाकरी बघू शकता, एकदम सॉफ्ट अशी भाकरी झालेली आहे आणि हे पिठलं आपलं तयार आहे. चवीला म्हणाल तर अतिशय भन्नाट असं लागतं. आणि हा जो ठेचा आहे ना, तो खूप वेगळ्या पद्धतीचा केलेला आहे. तुम्ही जो बनवत असाल तर एकदा अशा पद्धतीचा बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि हा ठेचा आहे तो तुम्ही 15 ते 20 दिवसासाठी पण फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता आणि खायला तर अप्रतिम असा लागतो. चला तर मंडळी, मग आपण रेसिपीकडेच वळूया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये. रेसिपी तर तुम्ही बघितली असेल. आज आपण पिठलं भाकरी आणि त्याच्याबरोबर एक वेगळ्या पद्धतीचा ठेचा बनवणार आहे. तर चला तर आपण जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडेच वळणार आहे. अप्रतिम अशी रेसिपी आहे, गावरान रेसिपी आहे, एकदम सोप्या पद्धतीने इथे दाखवलेली आहे. चला तर आपण रेसिपी पाहूया. चला मंडळी, आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण बेसन पीठ घेऊया. हे बेसन पीठ आहे ते आधीच चाळून घेतलं होतं आणि पोहे खायच्या चमच्याने इथे मी 5 चमचे घेतलेला आहे. बेसन पीठ काय होतं, आपण ज्यावेळेस पिठलं बनवत असतो तर थोड्याशा पिठाचं पण खूप सारं असं पिठलं बनलं जातं. त्यामुळे शक्यतो घेताना थोडंसं कमी पीठ घ्यायचं आहे. मग शिजल्यानंतर त्याचं जास्त बनतं. त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून, म्हणजे गुठळी होणार नाही असं थोडंसं भिजवत न्यायचं आणि नंतर मिक्सरनी किंवा मग अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी तयार होणार नाहीत. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी घालून घेतलेले. थोडं थोडं सुरुवातीला घातलं आणि नंतर मग आपण सगळं मिळून म्हणाल तर 2 ग्लास पाणी घालून घेतलेले. आता हे चांगलं मिक्स झालेले आहे. आता आपण हे ना ते असंच बाजूला ठेवूया. इथं पातळ दिसत असेल तर शिजल्यानंतर हेच आहे ते आणखीन घट्ट बनलं जातं. आता आपण इथं एक कांदा घेतलेला आहे आणि 4 मिरची घेतलेल्या आहेत. ह्या मिरच्या तिखट आहेत म्हणून मी 4 छोट्या मिरच्याच घेतलेल्या आहेत. तुमची मिरची जर कमी तिखट असेल तर थोडीशी जास्त घातली तरी चालू शकतं. बघा, मी इथं पण 3च कट करते आणि एक तशीच ठेवलेली आहे. आता इथं कांदा आहे तो एकदम बारीक असा चिरून घ्यायचा. फ्रेश कढीपत्ता घ्यायचा. त्यानंतर इथं कढई घेतलेली, त्यामध्ये 2 पळी तेल घालून घेतले. तेल थोडं जास्त घालायचं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये बारीक मोहरी असते ती घालून घ्यायची. बघा इथं आपण कढीपत्ता घातल्यानंतर कसला छान आवाज आलेला आहे आणि मोहरीला पण छान फोडणी बसलेली. त्यानंतर कांदा मिरची घातली, ती भाजून घेतलं थोडं. त्यानंतर थोडीशी हळद घातली आणि आलं लसूणची पेस्ट एक छोटा चमचा भरून घालून घेतलेली आहे त्याच्यामध्ये. हे चांगलं भाजून घ्यायचं. एक 3-4 मिनिटं लागतात चांगला कांदा भाजण्यासाठी. मीडियम गॅसवरती हा कांदा भाजून घेतलेला आहे. तर बघू शकता आता याच्यामध्ये आपण जे बॅटर करून घेतलं होतं पिठाचं, बेसन पिठाचं, ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता बघा कांदा चांगला भाजलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हे बॅटर घालून घेऊया. आता हे इथं तुम्हाला किती पातळ पाहिजे त्या अंदाजे तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. तुम्हाला जर पातळ पिठलं तयार करायचं असेल तर थोडं जास्त पाणी घाला आणि कमी करायचं असेल तर एवढं पाणी पुरेसं आहे. आता बघा, आता हे ना सतत हलवत घ्यायचं, नाही तर खाली लागून ते घट्ट बनतं आणि गुठळ्या तयार होतात. तर म्हणजे पिठलं तयार करत असताना शक्यतो कंटिन्यू हलवत घ्यायचं आहे. इथं बघू शकता आता आपलं पिठलं आहे ते शिजत आलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण आहे ना फ्रेश अशी कोथिंबीर घालून घेणार आहे. याची जी घट्टपणा आहे ना तो मी एवढाच ठेवणार आहे. जास्त त्याला पातळ किंवा जास्त घट्ट पण करणार नाहीये. हे इतकं परफेक्ट आहे. लगेच ना ही रेसिपी आहे ते 10 मिनिटाच्या आत तुमची तयार होते. इथं आता बघा आपलं पिठलं तयार झालेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण फ्रेश कोथिंबीर घेऊया आणि ती चिरून याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. आता इथं मी गॅस बंद करून घेतलेला आहे, कारण की काय होतं, हे पिठलं ते लगेच सुकलं जातं. जेवढं तुम्ही गॅसवरती ठेवाल तर तेवढं जास्त सुक्कं बनत जाईल. तर त्यासाठी मी गॅस बंद केलाय आणि त्याच्यामध्ये फ्रेश कोथिंबीर घातली, मिक्स केली आणि तशीच ठेवून दिलेली आहे. त्यानंतर आता आपण मिरचीचा खरडा बघूया. हा खरडा आहे तो तुम्ही बऱ्याच प्रकारे बनवत असाल, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे. तुम्ही कोणत्या पद्धतीचा बनवता नक्की मला कमेंटमध्ये शेअर करा. मी त्या पद्धतीचा नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवून दाखवेन. आता हा ना मी मिरच्या आहेत त्या तिखटवाली मिरची घेतलेली आहे. ते 15 ते 20 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर ह्या धुवून घेतल्या चांगल्या आणि आपण आता ह्या कट करून घेऊया. याचे कट देताना असे उभे कट द्यायचे, थोडेसे पातळ पातळ. आता याचे सगळे कट मी करून घेते. आणखीन त्यानंतर याच्याबरोबर
बाकीचं जे साहित्य लागणार तेही तुम्हाला पुढे मी सांगणार आहे. हा खूप वेगळ्या पद्धतीचा खरडा आपण इथं बनवत आहोत. इथं बघू शकता आपली मिरची कट करून झालेली आहे आणि त्याचबरोबर आता आपण इथं मिरची आपण बाजूला ठेवू एका प्लेटमध्ये आणि 2 कांदे घेऊया. कांदे सुरुवातीला सोलून घेऊया आणि त्यानंतर असे उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायचे. जसे आपण भजीला तळतो कट केले जातात त्या पद्धतीचे तुकडे करून घ्यायचे आहेत बघा. अशा पद्धतीने मी कांदा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण टोमॅटो पण घालणार आहे. तर टोमॅटो तुमचा जर छोटा असेल तर 2 घ्या किंवा एक मोठा असेल तर मग एक अख्खा घेतला तरी चालू शकतो. त्यामधील जर बिया जून असतील तर काढून घ्या. हा टोमॅटो आहे तो कवळा आहे त्यामुळे त्याच्यामध्ये बिया नाहीयेत, तर मी त्यातील बी ते काढलेली नाहीये. तसंच मी कट करून घेते. बघा अशा पद्धतीचे काप करून घ्यायचे आहेत. आता हे सगळे काप आपण करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया म्हणजे आपला झटपट खरडा आहे तो तयार होईल. आता आपण एक कढई घेते आणि त्याच्यामध्ये खरडा करायला सुरुवात करूया. आता सुरुवातीला इथं मी शेंगदाणा घेणार आहे आणि शेंगदाणा सुरुवातीला आपण स्लो गॅसवरती भाजून घ्यायचा चांगला आणि याचा कूट करून घ्यायचा आहे किंवा मग घरामध्ये कूट शिल्लक असेल तरी चालू शकतं किंवा मग वरतून टाकण्यासाठी आपण याच्यातले थोडे शेंगदाणे ठेवणार आहे. बाकीच्याचा मी कूट करून घेते. आता इथं आपण एक कढई घेतलेली त्यामध्ये 5 पळी आहे ते तेल घातलेले. आता ही पळी छोटी आहे, तुमची मोठी पळी असेल त्या अंदाजानं तेल तुम्ही टाकू शकता. या खरड्यामध्ये आहे ना किंवा ठेचा बोलू शकता तर त्याच्यामध्ये जे तेल आहे ते थोडं जास्त प्रमाणात घालायचं. जेवढं जास्त प्रमाणात तुम्ही तेल घालाल तेवढा जास्त दिवस हा खरडा टिकला जातो आणि चांगला राहतो. बघा आता तेल घातल्यानंतर त्यावरती मिरची आणि कांदा मी सुरुवातीला घालून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ त्याच्यामध्ये ऍड करते आणि 2 मिनिटं आहे ना कांदा आणि मिरची परतून घेते. थोडं थोडं कांदा मिरची परतायला सुरुवात झाली की ते एकदम सॉफ्ट पडतं आणि त्याचा कलर थोडासा चेंज होतो. त्यानंतर इथं एक छोटा चमचा भरून आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि मिरची आपण जी लसूण असती ती एक 10 ते 15 पाकळ्या आहेत त्या नॉर्मल टेचून घेतलेल्या आहेत. एकदम जास्त त्याला बारीक नाही करायचं. एक तर एक एक ठेचा द्यायचा आणि तो याच्यामध्ये घालून घ्यायचा. हे तुम्ही लसूण आहे ना ती सुरुवातीला तेलामध्ये टाकली तरी त्याचा फ्लेवर येतो, अप्रतिम असा येतो. तर मी सुरुवातीला टाकली नाही, मी मागून त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे. त्यानंतर हे सगळं भाजल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण टोमॅटो ऍड केलेला आहे. तर बघू शकता टोमॅटो पण चांगला आपण त्याच्यामध्ये वाफलवून देणार आहे. याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही. हे वाफेवरतीच ठेचा आहे तो बनवून घ्यायचा आहे. आता हे सगळे पदार्थ आहेत ना चांगले वाफरल्यानंतर त्यामध्ये 3 ते 4 चमचे आपला जो कूट घेतलेला आहे शेंगदाण्याचा करून तो घालून घ्यायचा आणि तो कूट आहे तो 3-4 मिनिटं परतून घ्यायचा चांगला, म्हणजे त्याचा जो वास असतो ना शेंगदाण्याचा कुटाचा तर तो राहत नाही. त्यानंतर याच्यावरती फ्रेश कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि मी 2 पळी तेल आहे ते परत त्याच्यामध्ये ऍड केलेले, कारण की ठेचा आहे तो थोडासा कोरडा दिसत होता आणि ही जी मी पळी घेतलेली ती छोटी पळी घेतलेली आहे. त्यानंतर भाजलेला शेंगदाणा सोलून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीनं आणि ते नंतर वरतून घातलेले आहेत याच्यामध्ये. ते कसं मध्ये मध्ये असं खायला खूप छान लागतात आणि भाकरीसोबत अप्रतिम असा हा ठेचा लागतो. तुम्ही कोणती एखादी भाजी असेल आणि त्याच्यासोबत असा ठेचा करून ठेवला तर अप्रतिमच लागतो. बघा आता मी गॅस बंद करून घेतलेला आपला ठेचा तयार झालेला आहे. टोमॅटो चांगलं वाफलून द्यायचं नाही तर मग टोमॅटोचा कच्चा फ्लेवर त्याच्यामध्ये राहिला जाईल. बघा कांदा मिरची आणि टोमॅटो एकदम परफेक्ट असे आपले भाजलेले आहेत. आता याच्यावरती झाकण ठेवूया. खरडा आपला तयार आहे, पिठलं तयार आहे. आता राहिली आपली भाकरी करायची. आता इथं मी तांदळाचं पीठ घेते आणि त्याच्या भाकरी करणार आहे. सुरुवातीला आपण हे पीठ आहे ते चाळून घेऊया. आता मी इथं परातीमध्ये घेतले, थोडंसं पीठ पिठीला काढून ठेवते आणि बाकीचं पीठ आपण मळून घेऊया. आता हे पीठ मळण्यासाठी इथं मी कोमटपेक्षा थोडंसं जास्त पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पीठ कालवून घेते. जर पीठ नवीन असेल ना तर त्याच्यामध्ये गरम पाणी घालायची आवश्यकता लागत नाही शक्यतो, परंतु जर पीठ थोडं जास्त दिवसाचं झालं असेल ना तर मग त्याच्यामध्ये गरम केलेलंच पाणी घाला, म्हणजे व्यवस्थित आपली भाकरी येते आणि भाकरी अजिबात तुटली वगैरे जात नाही. बघा आता आणि पीठ मळत असताना थोडं पीठ मळून घ्यायचंय चांगल्या प्रकारे, नुसतं भिजवायचं म्हणून नाही भिजवायचं, तर पीठ चांगलं मळून घ्यायचंय म्हणजे भाकरी पण एकदम तुळतुळीत अशी येते. बघा आता मी ह्याच्यात छोट्या छोट्या भाकरी करणार आहे. तर मी इथं 5 करते भाकरी. तर आपण ह्याच्यात परातीमध्येच थापून घेणार आहे. तुम्हाला परातीमध्ये नसेल जमत तर तुम्ही पोळपोटावरतीही थापून घेऊ शकता. बघा अशा पद्धतीनं ज्या भाकरी आहे ना ते आपण करून घेऊया. हलक्या हाताने थापून घ्यायची आहे.
एकदम छोट्या-छोट्या केलेल्या आहेत. कसं मुलांना खायला पण इझी जातात आणि तूप वगैरे व्यवस्थित हे करून आपल्याला डब्यामध्ये पण बंद करून ठेवता येतात. अशी भाकरी उचलायची, हातावरती घ्यायची, तुम्हाला मी दाखवते. आणि जी खालची साईड परातीची असेल ती तव्यावरती वरच्या साईडला आली पाहिजे बघा. आणि ही जी वरची साईड आहे ती तव्यावरती खालच्या साईडला गेली पाहिजे. तुम्हाला दाखवते आता. अशा हातावरती घेऊन उलटी टाकायची आहे. प्लेन साईड असती वरती जी आपण थापत असतो ती तव्यावरती गेली पाहिजे. त्यानंतर पाणी लावून घ्यायचे. पाणी वरनं चांगलं सुकलं की त्यानंतर मग आपण खालून सुकायला लागली भाकरी की पलटी करून घ्यायची बघा. त्यानंतर डायरेक्ट गॅसवरती मी घालून घेते. एकदम छान अशी फुगली जाते भाकरी बघा. काय टमकन आपली भाकरी फुगली का नाही, एकदम मस्त. गॅसवरती कशा छोट्या छोट्या भाकरी छान भाजता येतात, त्याच्यासाठी मी छोटी भाकरी बनवलेली आहे. आता याच्यावरती आपण छानपैकी तूप लावूया, गावरान तूप. आणि त्यानंतर आपण एक बाजूला ती भाकरी ठेवून देऊया. तशीच मी आता दुसरी भाकरी थापून घेतलेली. तिला पण असं पाणी लावून घ्यायचं आणि पाणी थोडं सुकलं ना की त्यानंतर आपण पलटी करून घ्यायची. अशा पद्धतीनं शेकून घ्यायचे बघा. मस्त अशा भाकरी टमकन फुगल्या जातात बघा. एक नंबरच मस्त अशी भाकरी आपली तयार झालेली आहेत. चला तर मग आपला ठेचा तयार आहे, पिठलं तयार आहे, भाकरीही तयार आहेत. आणि आता आपण सर्व करून घेऊया. बघा काय एकदम सॉफ्ट अशा भाकरी झालेल्या आहेत. इथं बघू शकता एकदम सॉफ्ट आणि एकदम पातळ अशा भाकरी झालेल्या आहेत. आता इथं आपण भाकरी तर घेतलेलीच आहे, त्याच्याबरोबर हा ठेचा आहे. तुम्ही हा ठेचा नक्की एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा ठेचा आवडला आहे की नाही आवडला तो. बरं आता बघा हे पिठलं तयार आहे आपलं. त्याच्यावरती मस्त असं गरम करून तूप घालायचं. आपण भाकरीवरती तर घातलेलंच आहे, पण जे पिठलं असतं ना त्याच्यावरती काही लोक तेल घालतात. काही लोकांना तेल आवडतं, काही लोकांना तूप आवडतं. तर तुम्ही दोन्हीमधलं काहीही घालू शकता. जशी तुमची आवड असेल त्या पद्धतीनं तुम्ही त्याच्यावरती घालू शकता. बघा काय अप्रतिम असं दिसतंय. चवीला म्हणाल तर अतिशय भन्नाट असं लागतं. चला तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. अप्रतिम अशी रेसिपी दिसते. चला तर मंडळी, मी तर आता टेस्ट करून बघते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या काही गावरान आणि एकदम सोप्या अशा रेसिपी पाहण्यासाठी. चला तर मग ही रेसिपी करून झाल्यानंतर कमेंट करायला मात्र विसरायचं नाही. धन्यवाद.